हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी साठी कथालेखन। कथालेखन तुम्हाला 10वीच्या बोर्डाला 5 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे। त्याच्यासाठी तुम्हाला मुद्दे देखील दिले जातात। ते मुद्दे व्यवस्थितपणे वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कथा लिहिता येते। कथेमध्ये महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शीर्षक द्यायचे आहे आणि कथा पूर्ण झाल्यानंतर तात्पर्य लिहायचे आहे। 5 मार्कासाठी हा 10वी बोर्डाला प्रश्न आहे। तर आज आपण करणार आहोत कथालेखन। निबंधाचाच एक प्रकार आहे कथालेखन। पहा तर मग, महानगरी मुंबईतील गोरेगाव येथील जवाहरनगरमध्ये अभिजित नावाचा एक अनाथ मुलगा आपल्या विधवा आजीबरोबर झोपडीत राहत होता। त्याचे आई वडील त्याच्या लहानपणीच मरण पावले होते। आजी घरकामे करून दोघांचा कसा तरी उदरनिर्वाह करीत असे। त्यांची अतिशय गरीब परिस्थिती होती। म्हणजे महानगरी, मुंबईला महानगरी म्हटलेलं आहे। एवढ्या मोठ्या महानगरीमध्ये गोरेगाव येथे जवाहरनगरमध्ये एक अभिजित नावाचा मुलगा राहत होता। तो अनाथ होता। त्याचे आई वडील नसल्यामुळे तो त्याच्या आजीबरोबरच राहत होता आणि आजी काय करायची, घरकामं करून दोघांचा उदरनिर्वाह होईल म्हणजे पोट भरण्या इतकंच उत्पन्न तिला होतं। कारण आणि त्यामुळे काय होतं, त्यांची परिस्थिती अतिशय गरीब होती। अभिजित जवळच्याच मराठी माध्यमाच्या महापालिकेच्या शाळेत जात असे। तो 8वीत शिकत होता। तो अतिशय हुशार होता आणि मन लावून अभ्यासही करीत असे। अभिजित जवळच्याच मराठी माध्यमाच्या महापालिकेच्या शाळेत म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जात होता। 8वीत शिकत होता। तो अतिशय हुशारही होता आणि तो अभ्यास देखील मन लावून करीत असे। त्यांचे वर्ग शिक्षक श्री सुरेश देशपांडे यांचा तो लाडका विद्यार्थी होता। रोज सकाळी लवकर उठून तो वर्तमानपत्राचे वाटप करीत असे। आता तो अनाथ असल्यामुळे आजी फक्त उदरनिर्वाहापुरतंच काय करू शकत होती, काम करू शकत होती। मग तिला हातभार लागावा म्हणून तो काय करायचा, रोज सकाळी लवकर उठून वर्तमानपत्रांचं वाटप करीत असे। त्यातून मिळालेले पैसे देखील तो आजीकडे देत असे। दुधावरची स्निग्ध साय जशी असते तशी आजीची अभिजितवर माया होती। म्हणजेच आजी होती त्याची, त्यामुळे ती काय करत होती, जशी दुधावरची स्निग्ध साय असते इतकी माया ती काय करत होती, त्या अभिजितवर करत होती। तिने त्याच्यावर सुसंस्कार देखील केले होते। म्हणजे मायेबरोबर ती त्याच्यावर सुसंस्कार देखील करीत होती। एकदा दुपारी अभिजित शाळेत चालला होता। त्याला शाळेत जायला उशीरच झाला होता, त्यामुळे तो घाईत होता। इतक्यात त्याच्या पायाखाली काहीतरी आले। चटकन त्याने ते उचलून पाहिले। ते कुणाचे तरी पैशांचे पाकिट होते। शाळेत जात असताना अभिजितच्या पायाखाली काहीतरी आले म्हणून त्याने पाहिलं तर काय होते, कुणाचे तरी पैशांचे पाकिट होते। लगेच त्याच्या मनात विचार चक्र सुरू झाले। कुणाचे बरे असेल हे पाकिट? पाकिट हरवल्यामुळे त्याला किती दुःख झाले असेल, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते। म्हणजे पहा मुलांनो, अभिजित हा जरी गरीब असला तरी सुद्धा ते पैशांचे पाकिट पाहून त्याच्या मनात दुसरे वाईट विचार न येता त्याच्या मनात हे विचार आले की हे कुणाचे पाकिट असेल आणि ज्याचं कुणाचे हे पाकिट पडलं असेल ते हरवल्यामुळे त्या व्यक्तीला किती दुःख झालं असेल, असं विचारचक्र त्याच्या मनात सुरू झालं। कारण अभिजित प्रामाणिक मुलगा होता। शाळेत जाताच त्याने ते पाकिट आपल्या वर्ग शिक्षकांकडे म्हणजेच देशपांडे सरांकडे दिले। पाकिटावरील नाव व पत्ता पाहून ते अभिजितला म्हणाले, अभिजित, तू प्रामाणिक आहेस। आपण हे पाकिट त्याच्या मालकाला देऊ शकतो। प्रथम आपण हे सर्व मुख्याध्यापकांना सांगूया। असं त्याचे जे अभिजितचे जे देशपांडे सर होते त्यांनी काय सांगितलं की खरंच तू प्रामाणिक आहेस, कारण तू इतका गरीब असताना देखील ते पाकिट काय केलं होतं, त्याने वर्ग शिक्षकांकडे जमा केलं होतं। मग ही सगळी हकीकत देशपांडे सरांनी मुख्याध्यापकांना सांगितली। देशपांडे सर अभिजितला घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले व त्यांनी सर्व काही सांगितले। पाकिटावरील पत्त्यावरून योग्य व्यक्तीशी संपर्क साधणे मुख्याध्यापकांना शक्य झाले। आता ते जे काही पाकिट होतं त्या पाकिटात असलेला पत्ता आणि नंबर याच्यावरून मुख्याध्यापकांना त्या व्यक्तीला शोधणं, संपर्क करणं शक्य झालं। त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून लगेचच पाकिटाच्या मालकाला शाळेत बोलाविले। ते होते पवनकुमार शर्मा। ते लगेच शाळेत आले। मुख्याध्यापकांनी पाकिट त्यांना दिले। पवनकुमार शर्मा पैशाचे पाकिट मिळाल्यामुळे आनंदित झाले। सर्वांनी अभिजितचे तोंड भरून कौतुक केले, कारण जेव्हा हे पाकिट घेण्यासाठी पवनकुमार शर्मा यांना मुख्याध्यापकांनी बोलवलं त्यावेळी शाळेत ही सर्वत्र खबर पसरली आणि त्यामुळे सगळ्यांनी अभिजितचे तोंड भरून कौतुक केले।
पवनकुमार शर्मा यांनी अभिजितला शाबासकी दिली, त्याला बक्षीसही दिले आणि त्याच्या गरीब परिस्थितीबद्दल त्यांना कळल्यामुळे त्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची त्यांनी जबाबदारी घेतली. म्हणजे बघा, हे जे पैशाचं पाकिट सापडलं होतं ते पैशाचं पाकिट जर घेऊन अभिजित घरी गेला असता तर मोजके पैसे त्याला काही दिवसांपुरतेच वापरता आले असते. पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला हे खूप मोठं फळ मिळालं की त्याच्या गरीब परिस्थितीबद्दल जेव्हा त्या पवनकुमार शर्मांना कळालं तेव्हा त्यांनी त्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. म्हणून तात्पर्य काय दिलेलं आहे आपल्याला, नेहमी प्रामाणिकपणाने वागावे. प्रामाणिकपणाने वागल्याने काय होतं, एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळतं. कळाले मुलांनो? आपण लवकरच नवीन निबंधाकडे मिळूया. थँक्यू.